एमआय टँक झालं पाहिजे हे सांगा. हे नुसतं पाणी काय टँकर वाढवतो काय करतं घेऊन धनश्री, आजी तुमची काय मागणी? आम्हाला पाण्याची सोय पाहिजे ना काय. दादा काय म्हणाले? आम्हाला पाण्याची सोय पाहिजे नाही का. हे आता शासन टँकर देतं ना, शासनाचं टँकर येतं ना. 8 दिवसांनी पाणी देतात आम्हाला टँकरचं पाणी. 8 दिवस का कोणी पाणी पितंय का असं? तुम्ही बघा ना हे पाणी कसं झालेलं आहे. आता कोणी बी लोक सांगेल हे पाणी गुरं भाऊ नमस्कार, इकडे पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे 8 ते 10 दिवसांनी टँकर येतोय. ते पण पाणी एकदम असं येतंय, पण आम्ही 8 दिवस कसं काय पाणी प्यायचं? अहो 2 दिवस झालं. याला त्याला सगळ्याला आम्ही तेच पाणी आणि 8 दिवसांनी टँकर येतो? हो 8 दिवसांनी टँकर येतो. खरं 8 ते सांगताय? 10 हो रेग्युलर आहे की. आता टँकर येतात आम्हाला जर म्हणजे आठवड्याला आम्ही बघतोय की त्याच्याकडे. आज शुक्रवार आहे, काल टँकर आलता ना? नाही नाही सोमवारी सोमवार ते डायरेक्ट सोमवारीच येईल. आठवड्यानं आठवड्याने टँकर. ते पाणी पुरत नाही. अहो, पुरायचं कसं? 8 दिवस कोणी पाणी पितंय का साहेब? तुम्ही तरी सांगा. काही गोष्टी म्हणजे विचार करण्याचे ना. 8 दिवस कोणी पाणी पितंय का? आम्हाला आहे ना रेग्युलर आहे ना, रेग्युलर पाण्याचे म्हणजे 4 तरी हांडे किंवा रेग्युलर दर दिवस भेटले तरी बाद झाले. ते असे म्हणजे डायरेक्टली प्रश्न सुटण्यासारखंच नाही ना तो. 10 वर्ष झाले 20 वर्ष झाले. शासनाकडे काय मागणी? आम्हाला एमआय टँकची म्हणजे एमआय टँक किंवा काहीतरी धरण काहीतरी पाहिजेच बरं रेग्युलर नाही का. त्याशिवाय पर्यायच नाही दुसरं. हे टाक्या वगैरे बांधले पण त्याचा उपयोगच नाही ना काही. कपड्याला पाणी तर जनावरांना पाणी, नदीला पाणी नाही आले प्यायला आहे ना. बरोबर टाकीला पाणी आम्ही कुठं टाकीला खेत वाटते नुसता दिष्टावा धावलाय असा केला. आणि आता तुम्ही हे बोलताय, तुमचं मत आहे का तुम्हाला कोणी बोलायला सांगितलंय? नाही नाही आम्हाला पाणी डोक्यावर आणायचे सोपं आहे का आम्हाला? तुमच्या तरी बाई आणतात का पाणी? काही पाणी पिऊन आम्हाला काय आजारी पडायची बारी. आता तुमच्या तरी खाली पाणी तर बाहेर आपल्याला परमनंटली काहीतरी व्यवस्था पाहिजे की आमदार खासदार यांच्याकडे काय मागणी? आमदार खासदार यांच्याकडे काय मागणी? आमदार खासदार आमच्याकडे लक्षच नाही. आमदार खासदारांकडे म्हणायचं पाणी तरी. उडलाच पाहिजे का. आणि ही नळ पाणी पुरवठा योजना केली, जल जीवन हे ना सगळं म्हणजे एकदम बकवास झालेले. काहीच केलं नाही त्यांनी. हाय ते रेग्युलर आहे ना. आमदार का म्हणणार आम्ही देतो या करून. टाकेली पाणी नाही. त्या पायाचं किनेरचं पाणी तिकून याचा ठायच्या धरणातून त्या टाकीला पाणी सोडलंय. आणि इथं काय त्यांनी झड पण झालं का सोडायला? मावशी तुमचं काय नाव? दाबडी दाभाडे. मग दाभाडे ताईंना सांगत नाही का जिल्हा परिषद सदस्य? नाही ती काय करणार? आज एवढ्या गावाला पाणी पुरवायचे ती काय करणार आहे? मग आपल्या तालुक्याचे आमदार कोणी माहिती आहे का? आता आम्हाला काय माहिती बरं खासदार कोणी माहिती आहे? ते बघ तिकडे कोणतरी म्हणलं शरद सोनवणे. पोरांना माहिती आहे आमदार कोण आहे. बाई तुझं काय नाव? शाळेत जाते का? कितवीला आहे शाळेला? शाळेला कितवीला आहेस? सांग ना बा. 4थीला. इकडे पाणी येतं का? 8 दिवसांनी येतं फक्त. काय नाव तुमचं? नानाबाई कुठलं गाव? मांडव मांडवे. मावशी तुमचं काय नाव? भाऊबाई तुमचं काय नाव? भाऊबाई ताई तुमचं काय नाव? सक्कूबाई कुठली वस्ती ही? गुडघेवाडी. इथे काय काय समस्या आहेत? प्यायला पाणी येतं? नाही शासनाचा टँकर चालू आहे. किती दिवसांनी येतो? आठवड्यानं. आज वार शुक्रवार आहे. अगोदर टँकर कधी आलता? सोमवारी. सोमवारी आलता. किती पाणी येतं? पाणी पाणी आल्यावर भरपूर देणार. अच्छा, म्हणजे पाणी 8 दिवसांनी येतं ते भरपूर येतं. भरपूर येतं पण ते रस्त्यापासून घरी व्हायचं. तर ठीक आहे, रस्त्यापासून तेवढं तर आपल्याला करावं लागेल. आपण ज्याला साधन आहे घ्यायची ते घेत आणि ज्याला नसतं काय आता पाण्याचा टँकर पाहिजे का? आम्हाला धरणच पाहिजे. अच्छा, धरण पाहिजे. धरणच पाहिजे आम्हाला कुठं तरी. मग आपले खासदार कोण आहेत, आमदार कोण आहेत, काय माहिती घेतली? नाही माहिती. जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत? सोनाबाई सोनाबाई दाभाडे. आता या पुढारी मंडळीकडे काही मागणी करत नाही का कधी? पण अजून तिच्या हातात दप्तर गेलं का? अहो दाभाडे बाईंचं सोडून द्या. आपले आमदार आहेत, आपले खासदार आहेत, त्यांच्याशी पण बोललो पाहिजे. आमदाराला माहितीये का आमचा गाव तरी कुठे येतो? हा? काय म्हणले? गाव माहितीये का आमचं त्यांना? अजून फक्त निवडणुकीला आले. मतदान करायचं तेवढं फक्त त्यांना माहिती. ठीक आहे, तर त्यांना खूप व्याप असतो, अख्खा तालुका पाहिजे असतो. मग तुमची त्यांच्याकडे मागणी? पाणी पियाचं द्या. ते रस्त्याच्या वर येते नाही ते पाणी कसं पितात काय कर. आपण पाहतोय कोपरे, मांडवे, मुथाळणे ही जी बाकीची गावं इकडे काठेवाडी वगैरे सगळे आहेत ना, इकडे पिण्याच्या पाण्याची समस्या
गंभीर आहे. आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा प्रॉब्लेम आहे. विद्यमान लोकप्रतिनिधीच दोषी आहेत किंवा मागचे दोषी नाहीत असं नाही, तर सगळी यंत्रणा दोषी आहे. प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. या भागात रस्ते चांगले नाहीत, पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. आता जो टँकर येतो तो 8 दिवसातून एकदा येतो असं यांचं म्हणणं आहे. आज शुक्रवार आहे, घड्याळामध्ये वाजलेत 3:45. आता तो सोमवारी टँकर येणार. म्हणजे 8 दिवसानंतर जे पाणी मिळणार ते पाणी शिळं होतं, दूषित होतं. हेच पाणी यांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी. प्रशासनाने इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. जनतेचा दुवा घेणं अपेक्षित आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.